आज बनवणार आहे बघा मी मुगाची डाळ कांदा। त्यासाठी मी रात्री मुगाची डाळ भिजायला टाकली होती, छान भिजलेली आहे डाळ। मुगाची डाळ कांदा बनवण्यासाठी 2-3 कांदे मी कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते। डाळ कांदा बनवण्यासाठी गॅस ऑन करते। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, 1.5 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकायची, थोडं हिंग, जिरे, लसणाची पेस्ट, कापलेला कांदा। कांद्याला परतून घ्यायचं, कांदा छान भाजायचा। डाळ कांद्याला आहे ना, कांदा छान भाजला ना तर मुगाची डाळ कांदा छान लागते खायला। चवीनुसार मीठ, हळद, मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची परतून घ्यायचं। कांदा आणि मिरची छान भाजायची, कारण मिरचीला मी अगोदर भाजले नव्हते, डायरेक्ट मिक्सरला बारीक केलेली आहे। मिरची जास्त बारीक पण नाही करायची, थोडी जाडसरच राहू द्यायची। कांदा मिरची छान भाजलेली आहे, भिजलेली मुगाची डाळ टाकायची, परतून घ्यायचं। ठसका खूप झाला बघा। डाळ तेलामध्ये मी छान परतून घेतलेली आहे। आता 1 वाटी पाणी टाकायचं याच्यामध्ये। ही डाळ असल्यामुळं पाणी जास्त लागत नाही शिजायला। झाकण ठेवायचं 10 मिनिटं। 10 मिनिटं झालेली आहेत बघा। डाळ छान झालेली आहे, मोकळी शिपत झाली आणि शिजली पण छान बघा। कापलेला कोथिंबीर टाकायचा, परतून घ्यायचं। 1 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकायचं, शेंगदाण्याचं कूट टाकल्याने छान लागते बघा। परतून घ्यायचं बघा। मुगाची डाळ बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा डाळ आणि कांदा कसा झाला ते। मुगाची डाळ कांदा बनवलेला आहे।